नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी तुम्हाला पर्स, हँड पर्स बनवून दाखवणार आहे. तर 2 प्रकारच्या आहेत. एक छोटी आणि एक मोठी साईज. तर ह्या 2 प्रकारच्या आहेत बघा. तर याचं तर मी हे खणाचं कापड घेतलेलं आहे. तर याला मी आता सरळ करून घेते आणि आता याचं मेजरमेंट दाखवते बघा तुम्हाला. तर मी याची रुंदी घेतलेली आहे 9.5 इंच. 9.5 घेतली आणि उंची याची मी घेतलेली आहे. हे बघा इथे 9.5 आणि उंची याची मी बघा 12 इंच अशी उंची घेतलेली आहे. 9.5 बाय 12चा असा मी एक छोटासा तुकडा घेतलेला आहे. आता याला कट करून घेते मी 9.5 बाय 12 असं. तर 2 प्रकार दाखवणार आहेत मी तुम्हाला. एक छोटी आणि एक मोठी. तर साधी सिंपल तर आपण शिवतोच, पण एक थोडा वेगळं लुक देऊया आपण त्याला. या प्रकारे मी आता हे सरळ कट करून घेते. याच्याकडे जर तुमच्याकडे खणाचं कापड नसेल तर साध्या कपड्याचं पण साधा कपडा पण चालू शकतो. आता मी त्याच मापाचं नॉन-वोन पण घेतलेलं आहे. ह्याच्या जागी तुम्ही कॉटनचं अस्तर वापरलं तरीही चालेल. तर नॉन-वोनचा कपडा पण मी त्याच मापाचा घेतलेला आहे आणि आता ही 9.5 इंचाचीच झिप घेतलेली आहे. तर ही झिप याच्यावरती अशी उलटी ठेवायची. मेन फॅब्रिकवर सरळ भाग ठेवायचा, त्याच्यावरती उलटी झिप ठेवायची आणि त्याच्यावरून हे नॉन-वोन ठेवायचं. जे आपण अस्तर लावणार आहोत ते अस्तर असं वरून ठेवायचं आणि याला स्टिच करायचं आहे. इथे स्टिच करून याला असं पलटवायचं आणि त्याच्यावरती दाबटीप द्यायची. बघा आता ह्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची इथे आणि मग परत हे खालचा जो पीस आहे तो आपण असा वरती त्याच्यावर घेणार आहोत. झिपवर ठेवायचा आहे. आता ही अशी आणि ही जे अस्तर आहे जे नॉन-वोन ते खालच्या बाजूनी घेणार आहोत आपण असं खालच्या साईडनी आणि आता याला पण इथे व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा या प्रकारे स्टिच करून घ्यायचं आणि मग आता याला पलटवून घ्यायचं आहे. झिप ओपन करून घेऊया एकदा. झिप ओपन करून घ्यायची आणि मग ह्या साईडनी पण आपण त्याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी असे छोट्या छोट्या पर्स, मोठ्या बॅग्स वगैरे तुम्हाला दाखवणार आहेत आणि एकदम घरगुती साहित्यामध्ये दाखवते. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आता हे बघा, आता या प्रकारे याला असं पलटवून घ्यायचं आहे. मी रनर पण त्यात ओवून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं. पुढे दुमडलं नाही पाहिजे आतमध्ये कपडा आपला. हे बघा असं व्यवस्थित करून घ्यायचं एकदा आणि मग आता आपण काय करणार आहोत, आता याला असं फोल्ड करायचं बघा. आता झिप थोडी खाली घ्यायची आणि थोडंसं वरच्या साईडनी त्याला असं दुमडायचं आणि तिथून आपण त्याच्यावरती 1.5 इंच असं वरती घेणार आहोत. झिपपासून वरच्या साईडला 1.5 इंच अंतर सोडायचं आहे आणि तिथून दुमडायचं आहे. तरी बघा या प्रकारे 1.5 इंच घेते. जिथं आपली झिप लावलेली असते ना तिथून वरपर्यंत 1.5 इंच असं घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित आपण माप घेणार आहोत आणि मग याला साईडनी स्टिच करणार आहोत. बघा स्टिच करून झालेलं आहे आणि आता आपली ही पर्स तयार झालेली आहे. आता ह्याच्या जागेवर तुम्ही घरचं एखादा साडीचा काठ घेतला, जो मोठे काठ असते साड्यांना ते घ्यायचे किंवा मग छोटासा कपडा असला काही जास्त कपडा लागत नाही आणि एखादं कॉटनचं अस्तर लावा. त्याच्यामध्ये वाटलंच तर आतमध्ये शॉपिंग बॅग घाला. नॉन-वोन नसेल तर शॉपिंग बॅग पण असते. शॉपिंग बॅग टाकली तरीही चालती आणि या प्रकारे आता व्यवस्थित आपण त्याचे कोपरे बाहेर काढून घ्यायचे आहे आणि आता ही आपली पर्स तयार झालेली आहे. तर हे बघा कोपरे थोडेसे व्यवस्थित करून घ्यायचे कैचीच्या सहाय्याने. आता याच्यामध्ये मोबाईल, छोटं पाऊच वगैरे आपलं व्यवस्थित राहतं बघा. पैसे वगैरे, मोबाईल एकदम
इझिली याच्यामध्ये बसतो, कारण साईज खूप मोठी आहे ही. दिसतं असं पण पर्सची साईज मोठीच आहे. हे बघा, स्पेस पण भरपूर आहे आतमध्ये आणि छान अशी पर्स तयार झाली आहे. आता यातलं मी छोटं माप तुम्हाला दाखवते की ह्याच प्रकारे आपण एखादं छोटं माप कसं घेऊ शकतो. बघा किती छोटासा कपडा. आता हा पण माझ्याजवळ उरलेला होता खणाचा, म्हणून मी तोच घेतलेला आहे. म्हटलं दोन्ही खणाच्याच बनवूया. जर याच्या जागेवर तुम्ही दुसरेही घेऊ शकता, पण किती छोटासा कपडा लागतोय बघा. रुंदी 5 इंच आहे आणि उंचीची 7.5 इंच आहे आणि त्याच मापाचा मी नॉन-वॉन पण घेतलेला आहे. तसंच तुम्ही इथं कॉटनचा अस्तर पण वापरू शकता, शॉपिंग बॅग पण वापरू शकता. तर त्याच प्रकारे झिप त्याच्यावरती उलटी ठेवायची आहे आणि त्याच्यावरून नॉन-वॉन ठेवून याला पण त्याच प्रकारे स्टिच करायचं आहे आणि याच्यावरती दाबटीप द्यायची आहे. आता हे खालची बाजू परत अशी त्या झिपवर ठेवायची आणि अस्तर खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि इथे पण याला स्टिच करायचे. आता इथून झिप आपण ओपन करून घ्यायची. याला पण आता झिप ओपन करून त्याच्यावरती पण या साईडने दाबटीप द्यायची आहे आणि रनर रोवून घ्यायचे. बघा, रनर रोवून घेतलेलं आहे. हे साईडचं जे आता एक्स्ट्रा असेल ते दोरे वगैरे निघतातच, ते आपण कट करून घ्यायचे आणि आता याला पलटवून घ्यायचे. त्या प्रकारे असं पलटवून घ्यायचं आणि आता जसं आपण त्या पर्सला केलं होतं की चैनच्या वरती आपण त्याला 1.5 इंच ठेवलं होतं, कारण ती मोठी साईज होती. तसं आता आपण ही छोटी साईज आहे, तर याला बघा आता याला किती घ्यायचं, तर व्यवस्थित हे असं पलटवून घ्यायचं आणि त्याच प्रकारे याला आता थोडंसं फोल्ड करायचं. तर वरती आपण किती फक्त 1/2 इंच असं फोल्ड करणार आहोत. तर वरती 1/2 इंच सोडायचे आणि बघा झिपपासून वरती 1/2 इंच पकडायचे आणि आता हे दोन्ही साईडनी व्यवस्थित 1/2 इंच आहे की नाही बघून घ्यायचं आणि मग दोन्ही साईडनी याला स्टिच करायचे. आता हे पण पाऊच आपलं तयार झालेलं आहे. बघा, ओपन करून दाखवते. छान सुंदर असं कॉइन पाऊच तयार होते बघा. ह्याचे पण व्यवस्थित कोपरे आपण बाहेर काढून घेऊया. या प्रकारे हे पण पाऊच आपलं छान तयार झालेलं आहे आणि दोन्ही मी खणाचेच घेतलेले, तर एक कदा कॉम्बोच झालेला आहे. एवढंच एका कलरचे नाही आहे हे. मी मोठी साईज दाखवली, पण नंतर मला असं वाटलं की एक छोटी साईज पण तुम्हाला दाखवावी, कारण थोडंसं मेजरमेंट छोटं मोठं असतं ना, तर कधी-कधी लक्षात येत नाही आपल्या. तर म्हणून म्हटलं की एक छोटं पण माप दाखवते, कारण असले कॉइन पाऊच पण खूप यूज करतात बायका आणि खूप यूजफुल पण आहे हे. म्हणजे छान याच्यामध्ये आता पैसे वगैरे आपले व्यवस्थित राहते ना, तर ह्यात आपण हे कॉइन पाऊच आपल्या पर्समध्ये पण ठेवू शकतो. तर आता आपण जी पहिली पर्स बनवली होती ना, ही बघा, ही पर्स. तर आता याच्यामध्ये मोबाईल वगैरे आणि असं कॉइन पाऊच पण ह्या पर्समध्ये बसेल. तर हे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि